नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल मुंडे फॅमिली इन युरोप. तर आज आहे फ्रेंडशिप डे, दिनांक 2 ऑगस्ट 2026. तर चला म्हटलं या निमित्ताने एक छोटासा व्हिडिओ बनवूया. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मैत्री दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आयुष्याच्या या प्रवासामध्ये भरपूर ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्लेसेसमध्ये आपले वेगवेगळे मित्र मिळतात. कोणी अनोळखी असतं, कोणी ओळखीचं असतात आणि त्यापैकी काही खूप चांगले मित्र होतात, तर काही आपल्या प्रवासाचा पार्ट असतात. तर तसंच माझ्याही जीवनामध्ये आता एकंदरीत बालपणापासून जर म्हटलं तर आज आता मी 40मध्ये पोहोचतो आहे. तर मागच्या या सर्व वर्षांमध्ये बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या पूर्ण प्रवासात खूप सारे मित्र भेटलेत आणि त्यापैकी बरेच मित्र हे खूप माझे जिवलग मित्र झालेत आणि प्रवासाचा पार्ट झाले, ज्यांच्यासोबत मी खूप सुख दुःख, चांगल्या वाईट अशा बऱ्याच गोष्टींचा अनुभव देखील घेतला. तर त्या सर्व मित्रांचे मी धन्यवाद मानतो की ज्यांनी मला गरजेच्या वेळी सपोर्ट केला. दुःख असो सुखामध्ये देखील मला जॉईन केलं, दुःखामध्ये पण सपोर्ट केला. तर आता प्रत्येकाला तर मी मेसेज करणं किंवा बोलणं शक्य नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला पर्सनली त्या सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि सर्व माझ्या मित्रांना आभार मानायचे. तर बालपणापासून मी म्हटल्याप्रमाणे साहजिकच आहे, त्यावेळेस शाळेतले मित्र, माझे प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, त्यावेळेस देखील माझे खूप काही चांगले मित्रपरिवार होता. आणि विशेष म्हणजे बघा, आता तरी सोशल मीडिया वगैरे आहे, त्यावेळेस तर मोबाईल किंवा सोशल मीडिया असं काहीही नव्हतं. आणि उलट तेव्हा जे काय होतं ते तुमचे स्पोर्ट्स, बाहेर खेळणं, हे ते त्यामध्ये आपण जास्त वेळ घालवायचो. आणि खरोखर माझे आजही बालपणीचे मित्र आहेत, ते आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत बऱ्यापैकी आणि बोलणं होतं अधूनमधून. तर दुर्दैवानं काही मित्र माझे शाळेतले किंवा थोडेसे त्या पिरियडमध्ये जेव्हा की आपल्याकडे फोनची वगैरे व्यवस्था नव्हती, तर काहींचा कॉन्टॅक्ट नंबर एकमेकाकडे नसल्यामुळं कॉन्टॅक्ट होत नाही, पण आहेत बऱ्यापैकी कॉन्टॅक्टमध्ये. त्यानंतर शालेय शिक्षण झाल्यानंतर मी संभाजीनगर येथे जेव्हा माझं महाविद्यालयीन जीवन सुरुवात केली, संभाजीनगर आपला औरंगाबाद, तर जवळपास 11वी ते माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण शिक्षण औरंगाबादला झाल्यामुळं त्या काळात देखील मला भरपूर मित्र मिळाले. 11वी 12वी नंतर माझं ग्रॅज्युएशनमध्ये आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. तर तेव्हा देखील खूप चांगला मित्रपरिवार झालेला आमचा आणि भरपूर मित्रांनी म्हणजे आम्ही खूप चांगल्या मेमरीज क्रिएट केलेल्या आहेत. अगेन सुख दुःख सर्वसोबत हँडल करून एकमेकांना सपोर्ट देखील केलेला. त्याही पिरियडमधल्या माझ्या सर्व जवळच्या मित्रांना ज्यांनी मला खरोखर सपोर्ट केला, त्यांचे देखील आभार. आणि आपली अशीच मैत्री आपण मेंटेन करत राहू. मग महाविद्यालयीन जीवनानंतर प्रवास सुरू झाला तो कॉर्पोरेट लाईफचा. तर नंतर कॉर्पोरेट लाईफचा प्रवास सुरू झाल्यानंतर माझं स्टार्टिंग फ्रॉम टी सी एस नंतर टेक महिंद्रा आणि नंतर माझी FIS कंपनी, जवळपास माझ्या तिन्ही कंपन्यांमध्ये या 18 ते 19 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर मित्रमंडळी भेटली. साहजिकच आपण सर्व नवीन व्यक्तींसोबत काम करतो, नंतर सुरुवातीला तुमचे ते कलिग आणि मग त्यातून काही चांगले मित्र देखील बनतात. तर असे देखील माझे खूप काही चांगले मित्र बनलेत आणि या पिरियडमध्ये देखील एकमेकांना म्हणजे फार छान असे भावासारखे आमचे रिलेशन झालेत. अजूनही म्हणजे तुम्हाला सांगायचं तर माझे जसं की मी जेव्हा TCS कंपनी जॉईन केली ती, तर त्यावेळेस जे माझे ट्रेनिंगच्या काळात माझे मित्र बनलेत, ते आजही आम्ही तेवढ्याच आपुलकीने आणि जिव्हाळ्याने एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तर म्हणजे बघा, एक 18-19 वर्ष होऊन देखील तुमची मैत्री टिकून आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर खरोखर या कॉर्पोरेटच्या प्रवासामध्ये मला खूप छान मित्र मिळाले, अलॉंग विथ वर्किंग कलिग्स. काम तर असतंच आपलं, वर्क इज पार्ट ऑफ आवर लाईफ, पण त्यामध्येच ही मैत्री देखील खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे तुमच्या लाईफला एक वेगळा आनंद आणि वेगळे महत्त्व प्राप्त होते. तर या प्रवासामधील देखील सर्व मित्रांचे मी धन्यवाद मानू इच्छितो आणि आपली मैत्री आपण अशीच कंटिन्यू करू.
आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आता म्हणजे आपण समजू शकतो की सध्याचं एज खूप धावपळीचं आहे, ज्याच्यापरी तो बिझी आहे, म्हणजे नो डाऊट असं नाही की, आणि असायलाही पाहिजे. तर प्रत्येकाला कोणाला आपल्या काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा आणखीन काही पर्सनल कमिटमेंट्स हे असतं. तर याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जुन्या मित्रांना वगैरे विसरलेला असतो. तर नक्कीच मैत्री अशी गोष्ट असते की आपण कधी विसरू शकत नाही. पण हां, थोड्याशा पर्सनल प्रायोरिटीजमुळं आपण कधी जास्त कॉन्टॅक्ट किंवा एकमेकांशी जास्त बोलू शकत नाही. पण हां, एक सांगेल की नक्कीच जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल, वेळ मिळेल, तेव्हा आपल्या मित्रपरिवाराला नक्कीच कॉन्टॅक्ट करत जा, कम्युनिकेशन करत जा. म्हणजे छान वाटतं. म्हणजे आजही देखील मला कधी कधी जेव्हा अचानक एखाद्या माझ्या जुन्या मित्रांचा सहज एक मेसेज होतो की हाय गजानन, अरे कसा आहेस काय, तर असं खूप चेहऱ्यावरती स्माईल येते की चला, अरे आपल्या म्हणजे मित्रांनी आठवण काढली. आणि एकेकाळी साहजिकच आपण त्या मित्रासोबत आपल्या खूप छान आठवणी असतात. तर मग परत आपण थोडंसं चॅटिंग किंवा मेसेज वगैरे झालं की त्या सर्व जुन्या आठवणी आपल्या जागे होतात आणि खूप छान वाटतं आहे. तर असंच तुम्ही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपापल्या जुन्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करत जा, जेणेकरून सर्वांना छान वाटेल. नाहीतर कधी कधी असं देखील होतं की आपल्याला वाटतं की तो आपल्याला कॉन्टॅक्ट करेल आणि समोरच्याला वाटतं की आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू, आणि कधी कधी या संभाषणात आणि वेट करण्यामध्येच वर्षानुवर्ष निघून जातात. आणि नंतर कधी माहिती पडते का रे तो मित्र आता कॉन्टॅक्टमध्येच नाही किंवा आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. त्यामुळे मैत्री एक असं नातं आहे ज्याच्यामध्ये आपण नक्कीच एकमेकाच्या मान अपमानाचा विचार न करता बिंदास आठवण आली की कॉन्टॅक्ट करा, बोला. काही चूकभूल किंवा काही गैरसमज देखील असले मैत्रीमध्ये तर ते नक्कीच आपण बोलून दूर करायला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं की आपण एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या गैरसमजामुळे चांगले मित्र गमावून बसतो. तर ते देखील चुकीचं आहे. आपण एक माणूस आहे, आपण आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, आणि चुका देखील होत असतात त्या नात्यामध्ये म्हणा किंवा मैत्रीमध्ये म्हणा. तर त्या चालायच्याच. तर नक्कीच त्या आपण करेक्ट करून, वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टीची आठवण ठेवून चांगले रिलेशन ठेवा आणि चांगलं आयुष्य जगा. आयुष्य खूप सुंदर आहे, छोटं आहे, त्यामुळे आपण त्याला होईल तेवढं आनंदाने आणि पॉझिटिव्ह एनर्जीने जगावं असं मला वैयक्तिक वाटतं. बाकी आहे प्रत्येकाला आपापल्या पर्सनल लाईफ आणि पर्सनल गोष्टी सर्व हँडल करायच्याच आहेत, त्यात काही शंका नाही. तर चला, या निमित्ताने हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर परत एकदा सर्व माझ्या मित्रमंडळीचे धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या माझ्या आयुष्यातील प्रेझन्समुळे खरोखर माझं आयुष्य खूप सुंदर झालं आहे आतापर्यंत, आणि इथून पुढं देखील छान अशा आपण मैत्रीचा अनुभव शेअर करत जाईल याची अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. तर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला आणि चॅनलवरती नवीन असतील ते नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मुंडे फॅमिली इन युरोप. तर या निमित्ताने असे आपण कनेक्ट करत जाऊ. थँक्यू.